आता काय पाहू राहिलं तू मटमट? घ्या ना डोक्यावर, घ्या ना एक एक गटोळं घ्या आणि चला अंदर मावदात नेऊन टाका. बसले आपले. ते नाही हो बा, ते कामं नको सांगू आम्हाला. हो आम्ही फक्त वावरात काय असते ते करतो. आम्ही गटोडे आणणं नेणं हे ते करू. आम्ही घरचे काय करणार हो? उद्या तुम्ही दही ना आणायला लावसान आम्हाला घरचे. मग खऱ्याचा रोज रोज मजूर देऊ राहिले का? आता मजूर भेटून नाही राहिले म्हणून तुमचे हात पाय जोडणं होय बाबू. हो नाही तर सांगितलं असतं तुम्हाला. घ्यायचे त्या तू घे, जाऊ दे घे, त्याच्या मागं नको. हे लाऱ्या का कामाचं आहे का? अरे हो, आपण नाही करत असे कामं फामं. आमचा ते कापूस आणला आम्ही येसून, ते तेवढा मोजून घ्यावा आणि किती भरला तेवढा आम्हाला सांगा आणि त्याचे पैसे आम्हाला देऊन द्या. बस आम्हाला रवाना करा. हो अबे गटोळे अंदर घेतल्याशिवाय मस्त येईन का मला? त्या काट्यावर लावू कसा? घ्या ना एक एक गटोळं. का तुम्हाला का तेवढं वजन उरायले का? आता मग या, नाही तर मग मोजून घेऊ आपण नंतर थोड्या वेळा. 7 वाजता या, जा चहा पिऊन या जा. बाकीच्या बाया यायच्या त्याचे देखताच मोजू सगळ्याचे. हो बा, नंतर काय खरं आहे? त्या गटोड्यातला जर तुम्ही कापूस काढला तर आम्ही काय करा? कमी भरला तर आताच मोजा बा आमच्या देखता किती भरला आणि तेवढे पैसे मग आम्हाला सांगून दे इतके होते म्हणून. हो 10 रुपये किलो नाही आपलं, 10 नाही असलं आहे पण. 10 रुपये किलो आहे का? नाही म्हणजे एवढा फुटला आहे तरी बी 10 रुपये किलो का? अरे काही पुरते का नाही? कुठं आहे 10 रुपये किलो? महाराष्ट्रात तरी आहे का कुठे 10 रुपये किलो? काही लावून राहिले का? तिकडे त्या धाकलीला आहे का? त्या जमकेश्वरला आहे का? पिंपळगावला आहे का? कुठं आहे सांगा बरं? बाकी गावात आम्हाला काही सांगू नका. आम्हाला बोली केली होती आम्ही 10 रुपये किलो येतो म्हणून आम्ही आलो होतो. हो तेवढा आम्हाला मोजून द्या, नाही तर उद्यापासून येत नाही. आम्ही दुसरीकडे जाईल. तुम्ही मोकळे ना आम्ही मोकळे. हो इथं काही कोणाकोणाचं बांधेल नाही. चढले रे, लयच चढले रे मजूर लोक. हो चढले आता. बरं आता कास्तकाराचे जीवच घ्या तुम्ही. आता 10 रुपये 12 रुपये किलो जर तुम्ही मागसानले का तर क्विंटल मागा आमचे 1000-1200 रुपये याचंच चालली. ते आणाचं गिनाचं बाकीचं गेलंच आमचं. औषध फवारा पाणी बियाणं खतं पातं हे तर लंबच झालं आमचं काम. काय येईन बी आमच्या हातात नाही. तुम्हाला भेटते इमा गिमा, आमच्या मजुराला काय भेटते? 5 किलो तांदूळ 2 किलो गहून काय आमचं? एक सीझन आहे आम्हाला. मग याच्यातच आम्हाला काही ना काही कमाई करावं लागेल ना. तिकडे पांढरकवडे तिकडे लोक चालले, वनी गिनीचे तिकडे कापसं हे झाले. मग तिथे आधीच ॲडव्हान्स भेटू राहिला 30-30 रुपये जोडी माग. मग जा ना मग तिकडेच जा ना, पांढरकवड्याले तिकडे जा ना. झरी जामणी वनी कुठं आहे? जा ना तिकडे. इकडे काय आले म्हणाले? जा ना मग तिकडे आहे तर. जाणार आहे आम्ही. आता आमचा मुकरदम काय म्हणणार आहे? आता काय माहित. आता आज येणार आहे मालक ते कितीचा तुंग आहे का आहे विचारासाठी, ॲडव्हान्स द्यासाठी. झालं मग याच्यापेक्षा तुटवडा पडणार आहे मजुराचा. असे जर लाटच्या लाट गेले तिकडे तर इकडे काय राहणार आहे? कठीणच आहे रे वा. जाऊ दे आपण मोजून घेऊ, देऊन दे तुम्हाला 10 रुपयानं. हो चला चला घ्या गटोळ घ्या डोक्यावर घ्या. उद्या कुकडे जाणार ते आम्हाला. आमचा हुका कुकडे घेतला मावशी. तुम्ही तिकडे, तुम्ही शांताराम भाऊच्या इकडे, मी आणि तुम्ही दोघं शांताराम भाऊच्या इकडे. हे बाया बाकीच्या इकडे चालल्या, त्या पाटलाच्या इकडे. हो त्या कैलास पाटलाच्या इकडे काही चालल्या, काही तिकडे चालल्या. हो आता काही शिल्लक नाही राहिला आपलं मजूर. सगळं तुंग आपला पॅक झाला. शांताराम भाऊच्या इकडे आपण नाही जातो बा. हो 10 रुपये किलो कापूस आले हाय सगळीकडे. ते म्हणते नाही म्हणते, इतके नाही म्हणते, 8 रुपये 7 रुपये म्हणते ते. सगळीकडे जे भाव ठरते, काय किलो न ठरते त्या भावानं आपण त्याला पैसे मागायचे. ते मुकरदमाचा फोन येऊन राहिला होता म्हणे, तुम्ही म्हणे येणार आहेत म्हणे ती ॲडव्हान्स द्यायला. ते पांढरकवड्याचे तिकडले ते कापूस शेताला जावं लागते म्हणे आपल्याला. काय झालं मग त्याचं? आता फोन येणार आहे त्याचा अर्ध्या घंट्यात. मी ते म्हणे तर सगळ्या बाया बाला म्हणे त्याच्या देखता फोनवर बोलू म्हणे आपण. असं म्हणे. बापा मजूर लोकांची मीटिंग बसली बापा. गेले म्हणते बा युनियन, मजुराची युनियन आहे बा खतरा. आपल्या शेतकऱ्याचे तर कोणाचा खेटर कोणाच्या पायात नाही वाटते. आपल्या इकडे 10 बाया पाय ना. आमच्याकडे हे 4 बायानं होणार आहे का? तुम्ही जराशे तुंगेतले आमच्याकडे 10 बाया पाठवा. हो तसं होत नाही बरं आपला कापूसच ना. लय फुटला ना. अजून या लागत होतं 8-9 वाजता. ओके घेतले सगळ्या मजुरानं. कोणीच नाही राहिला आता शिल्लक. सगळे पॅक झाले आता. तू मुकरदम आहे का? तुला विचारू राहिला का मी? थांब ना मुकापासून तू. हो मोठ्या माणसाच्या याच्यात बोलायचं नाही. लायण्या पोट्टा आहे ना, घाबरा घुबरा आहे ना. 5 मिनिटात आधी आला होतं. आता आम्ही काय करा, त्या बाबाराव माऊलीचा घेतला हो का 10 बाया तिकडे पाठवा लागते. त्या कैलास पाटला तिकडे घेतला काही, तिकडे बाया आहेत 10-12. मग आता काय करा, आता आम्ही तिघं आहोत तुमच्याकडे बा. बस तेवढेच उरेला. करा ना ॲडजस्ट होते. तसं काय किलो मागे 1 रुपया वाढून द्या आपला. कोणाला काही सांगू नका गुपचूपमध्ये. 11 रुपयाने देऊ आपण काय. अरे बाबा आत्ता 2-4 जण येऊन गेले. हो 13 रुपये किलो ना कापूस शेताले द्या म्हणे बाया. हो इतके मजुराची तंगी आहे. मग आणि तुम्ही म्हणता की 11 रुपये. हे तर असतेच तुमचं मुकरदमाचं कामच आहे तसं. ढमक्यानं 12 रुपये म्हणला आणि टमक्यानं 13 रुपये म्हणला. काही बी आपल्याला याचं तेल आणि त्याचं याले. काही नका सांगू. 10 रुपये किलो आहे जिकडे तिकडे. हो अरे हो ना बा, आत्ताच गेलं ना दोघं तिघं. मग काय तर तेच म्हणणार 13 रुपयानं 12 रुपयानं. काही नाही रे काही नाही. तुम्हीच लावताले का? एकाचे 2 लावून देता आणि इकडलं तिकडे तिकडे इकडे. काही नाही बस 10 रुपये किलो आहे. चला द्या 10 रुपयाने जा बा. हो आता काय भाव निघते सगळ्या इकडे त्यानुसार मग ठरवू आपण. हो अजून काही नक्की नाही आपलं. फक्त पैसे लवकर देता म्हणजे कसं, नाही तर कापूस शिकल्यावर देसान असं म्हणसान बा. हो त्या उदळ्यात नाही आम्हाला सोयाबीनच्या चटणी लय आम्हाला पाला पडला तुम्ही. हो
बाबीची ते इथेच आहे का तू? तुला बोलावून राहिला ना, एक गटोळा आणते म्हणते तिकडेच बसते म्हणते. चल लवकर. अरे काय ऊन होय का वे थांबणार का जरा दम घेऊ दे बा. वगायत गेल तिकडे. अरे अशा मग किती किलो होईल आपला? 15-20 किलो होईल ना मग. जरा 30-40 किलो गटोळ झालं पाहिजे ना आपलं. चालते त्या बायाची आण लागते आपल्याला 2 गटोळे अजून. चल लवकर. आपण नाही आणत ते कोणाचे. आपल्याला टाइम नाही येत का आपला? मग 1-1.5 किलो येस नव्हते तेवढ्यात आपला. ते त्याची तयारी नाही म्हणा आपल्या आपण आणायचे. चल लवकर चल. ऊन होता का होईल का? आम्ही निरा अर्ध्या घंट्यात पाणी प्यावट राहिलं बा. आलंच ऊन पडून राहिले कशी. कापूस कसा यायचा समजून नाही राहिला ना. घाम चालला पाहिजे. घाम चालला नाही. हां घ्या ना 12 रुपये किलो पाहिजे तुम्हाला. घ्या ना मग. घाम तर जाणारच आहे मग. जाणं यायचा ना 30-40 किलो तर झाला पाहिजे. काय पुरण का ते 300-400 रुपये रोज पडला पाहिजे ना. नाही वा ना मग. गिरी देते का लोक 300-400 रुपये रोज? मग किती काम करावं लागते. पुरा घाम जाते ना बाबा. मग आता काय बापा उधळ्यात नाही कमावले तुम्ही सोयाबीनच्या मस्त. हा कायच हो, काही नाही उरलं. काही नाही. पैशाला पाणी 3च आहेत. चला ना मग. घ्या ना घर घ्या ना. झालं पाहिजे उरकलं पाहिजे ना. हां या डुंगीतलं तर झालं पाहिजे कमीत कमी. मी काय म्हणलं उद्या जरा अजून पोट्टे पाट्टे पाहिजे तुम्ही. हां असं झालं पाहिजे ना वार लवकर. हां चला 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 बरं. आता दसरा येलो काढून घ्या नाही पुरा याचा. नाही तर मग कसं दसरा आला की काय कोण येते हातपाय पसरा आहे मग. हो चला चला. काय बा मलाच न्यायला लावता नाही रा तुम्ही. तुम्ही असता तुमचे किलोचे पैसे कमावता ना आम्हाला न्यायला लावता तिकडे. मग आमचा कमी नाही होत का अशाने कापूस. घे ना आता एवढं माझ्या गटोळं. काय एवढा 10 मिनिटात काय फरक पडू राहिला. जाय जाय. मी याचं लागेन तुला जरासं जाय. पाहिजे बरोबर पकड. पडण नाही तर म्हणत नाही. जाय ने लवकर. हो नेतो. काय मावशी त्यावर तर काहीच उरकून नाही राहिलं बा. काहीच कापूस नाही होत राहिला आम्हाला. गाजा रोजही नाही पडू राहिला आम्हाला. पायवर निरा कापूस निरा हेच काय बोंड्या तर सडक्या आडद्या. निरा कवड्यात झाल्या कापसाच्या. काय कसं काय करावं तर कसं यायचं होतं हे. काय करावं काय पेरा मग. आता सोयाबीन पेरलं त्याचंही तसेच. पराठी पेरलं त्याचंही तसंच. काय करावं आता आपण. आता उद्या काही करू बाई तू. आम्हाला मजूर दे तू. 10-12 बाया दे आमच्याकडे तुमच्यातले. झाला पाहिजे आमचा दसऱ्याच्या आम्ही कापूस येस ना सगळा. मावशी आता द्यायला काय हो सगळे उधळत नाही. कोणी सोयाबीनवर आहे आता कोणी वेगवेगळ्या कामात गुतेला आहेत लोक. त्याच्यानं मग कसं कापसाला कोणी आले करतच नाही ना. अंगावरचं काम असते आणि काही पुरत नाही. येत नाही म्हणून काही येत नाही बाया. 10 रुपये किलोनं कापूस येचून राहिला ना बापा. तरी बी अजून किती वाढवा होता. तुम्हाला पुरतच नाही म्हणता बापा. आम्हाला तर लयच पुरते मग. आता आपल्या हाती नाही ना मजुराचं. मग काय करा आता. मातून घेत नाही बाया कमी आहे. झाबऱ्याच्या तुन घेतले पावा विचारून. माया तर सगळे आता 8-10 दिवस पॅकच आहे सगळं. हो चला रे 5-5:30 झाले ना आता. जरा ना बसवती येस ना आता. बाकी उद्या यायचं आता. चला 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 चला. मग ते रस्त्यानं कसं लय उशीर होते आपल्याला. थांबा ना. एक वय घेतो आम्ही एवढी. कसं आहे आमचा 2-2, 3-3 किलो वाढते ना. थांबा ना जराशे. अबे गाडीतलं वज आहे ना. गटोळे हे ते. मग कसं अजून रस्त्यानं बी लय लोक भेटतात आपल्याला. माय गटोळे घ्या माय गटोळे घ्या. उभेच राहते तसे. चल लवकर त्याच्या आत निघाले पुढे तिथून. चला 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 बरं लवकर. थांबा ना आता जराशे. होते एवढे वय तर होऊ द्या ना. होऊ द्या थांबा जराशे. हे गटोळ्यासाठी उद्या एक बाई सांगतो. रोजानं सांगतो बा का काही कर तिकडे. हो हे माझ्यानं होत नाही बरं. हे निरा गटोळे नेऊन परेशान झाला आज मी. मग काय तर सोयाबीन व कंबळ गेलं माझ्या इकडे. हो दारातलं घरात आणि घरातलं दारात. आता हे गटोळे फटोळे माझ्यानं नाही होत आता. हो तुम्हीच पाहिजे कोणी तर रोजाना तर. कोण नाही येत. मग उद्यापासून त्या बायाला त्याला सांगून ठेव. ज्याचे गटोळे आहे त्याने गाडीत आणून टाकत जा म्हणा बरोबर. हां मामा म्हणू लावू दे. आता हे आपल्या बोकांडीवर वाटते रे बा गटोळं. वारं कोणाला वाटते नाही चक्कर विक्कर मारून. अरे नाही ना रे बा. हे हडंबावाले काल रात्री सांगे ना ते मावारात आणतो म्हणून. दिली चाट्ट्यानं. गेला त्या ठोंबऱ्याच्या वावरात. आता सांगा आता काय करा. मग आता घराकडेच निघायला वाटते नाही. काही जमलं नाट्य बजेट नाही रे बा. घरी येऊन जमते करायच्या. पहिले पाहा लागत नाही हडंबावालेले ते कुठं गेला तर. ते दुसऱ्या पोट्ट्याच्या हातात दिलं ट्रॅक्टर आणि ते कुकडे गेला काय माहीत. त्याला पाहतो ना मी इकडे झाला म्हणे ते. पाहतो मी या कोणातरी वावरात आहे म्हणे. इथं वाडीत नाही. जाऊ दे बा. सरपंचा मागे लागायला पुरत नाही. याच्या मागं दुनिया भरायचे काम आहेत. आपलं कर निघायला पुरते बा. एखादी गाडी फळी जा लागेल एखाद्या बैलगाडीत. मी काय म्हणलं एखादी बैलगाडी हे ते दिसली का मागून. काही येताना घेताना तुम्ही आली तिकून तर. अरे हो रे ते शांताराम येऊ राहिला बैल आपले हे घोडागाडी घेऊन. हो 2-4 गटोडे आहेत. जमते तू ये त्यानंच ये. चल बा आपल्या मागचं तर सुटलं रे बा. चल निघा आता. बरं येतो मग. हां काय आहे मी म्हणलं ना हे गटोळेवाले येतेच म्हणलं काही नाही का रस्त्यात नाही आहेतच आपल्या मुयावर. कोणाची काही गाडी येईन याच्या टपणीवरच असतात बरोबर. दिसली की बस देतील गाडीत टाकून लोकांच्या. स्वतः नाही घेत आहेत. बैल जोडी वागवता नाही ते इले.
हो 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 हां काय म्हणतं काय होते मी काय म्हणलं घेऊ नका त्याचं हां गटोळ फटोळ घ्यायचं नाही आपल्याकडे की आधीच सवय झालं आहे. काय नाही बा काय म्हणता बा गरीबाला मदत करसान तर बा आता घरा लोकराचे एवढं मोठं गटोळ घेऊन जाणं म्हणजे मोठं कठीणच काम आहे. पहा ना त्याचं तुमच्यात होतच नाही ॲडजस्ट. त्यासाठीच गेलाय मी गाडी घोडा हे ते ठेवीच आहे ते आबाजीची माझोड. अरे काय देवलाल पाय ना तू गाडीतनी पाय ना भरती पाय ना किती आहे तर हां हे एवढे मोठे गटोळे कापसाचे हे बायान पोट्टे पाट्टे तरी तर चेत्याला बसून नाही दिलं मी त्याला उतरून दिलं. आता तू त्यातनी म्हणता आता गटोळं घेता का सांग बरं आता मला किती विचार पडला मला. अरे काही पण लई आपला नाही जास्त आपला नव्हता ना बस 15 एकट्यानं किलोचं चेस गटोळ दिला आहे आहे. आपलं बस एकट्याचं असेल चेस बा दिला 20 2-3 किलोच्या घंटे आतच बसला आहे. आणि बस चला म्हणलं घेऊन मजूर काय सापडून नाही राहिले सगळे सोयाबीनात गुतीला आहेत ना. 15 किलोचं गटोळ आहे म्हणते एवढं मोठं खस भरेल गटोळ आहे त्याचं 45-40 किलो आहे त्याचं गटोळ. आता हे घुमवाच लागलं नाही का म्हणजे कसं संबंध आहे खराब नाही झाले पाहिजे ना. अरे तू काही काळजी करू नको देवलाल हे बा आपल्याला जरी बसलं नाही का नाही तरी तुला मी सोय लावून देतो बरोबर. आपल्या मागं आहे बालूची गाडी हो ते येऊ राहिला डिगी डिगी आपलं घोडा आहे का नाही आपला आहे तापळ काम. मी आत्ताच पुढे झालो क्रॉस करून त्याला येऊनच राहिला मागं थांब इथंच थांब ते आत्ताच येते मागंच आहे ते. अरे बस जमलं मग बालूच्या गाडीत आणतो टाकून मग जमलं जाऊ दे मग हगला धकला तुमचं. बालू ते झाकट पडल्यावर सऱ्याच्या मागून बसले का वाट पाय दादा तू. काळ बालू हां हां बादले हां अजून तर काही दिसूनच नाही राहिली गाडी कुठं आहे अजून आलीच नाही आवाज नाही येऊ राहिला काही.